सर्वात पहिले नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे इथं आपल्याला डोअर बनवायची आहे. तर जायचं आहे लाईन टूलवर आणि लाईन टूलवर गेल्याच्या नंतर इथून एक सेगमेंट इथं क्लिक करायची आणि अप साइडला घ्यायची. पहा स्केप दाबतोय आणि इथे जातोय ऑफसेटवर. पहा मी इथे 1 एंटर करतोय तर 1 मीटरचा इथे एक ऑफसेट द्यायचा आहे मला आणि जायचंय ट्रिमवर आणि इथून ट्रिम करून टाकायचा आहे हा एरिया. ऑलराईट. तर हा जो डोअर आहे तो किती मीटरचा झालेला आहे? 1 मीटरचा. तर हे पाहण्यासाठी मी इथं डायमेन्शनवर क्लिक करतोय. फर्स्ट पॉइंट अँड सेकंड पॉइंट आला का 1 मीटर? ओके 1.00 म्हणजेच 1 मीटर. ऑलराईट. मी इथं डिलीट करतोय डायमेन्शन आणि ऑल इंटरनल जे डोअर आहेत मी इथं झूम करतोय ते 0.90 चे हवे. ऑफसेटवर जातोय पहा इथं 0.90 पहा इथं दिलाय आणि इथं ट्रिमची शॉर्टकट की TR डबल स्पेस ट्रिम. मी इथं आलोय पहा. इथं सुद्धा मी जसं देतो त्याच पद्धतीने तुम्हाला लाईन द्यायची. मी इथे एक लाईन घेतली आणि इथे एक लाईन घेतली. तर चला यालाच ऑफसेट देऊया O स्पेस 0.90. इथून इथे इथून इथे ट्रिम करण्यासाठी TR डबल स्पेस. ओके. तर हा एरिया सुद्धा मी ट्रिम केलाय म्हणजेच वरून सिलेक्ट करून आणलाय खालपर्यंत. तर हा सगळा एरिया इथं ओपन सुद्धा झालाय आणि इथं डोअर साठी साईज सुद्धा झाली आपल्याला. ओके. खाली आलोय मी इथं आणि इथे गेल्याच्या नंतर मी लाईन टूलवर गेलोय आणि इथून एक सेगमेंट दिली आहे पहा. ऑफसेटवर गेल्याच्या नंतर तीच साईज मी इथं घेतली आणि इथं TR डबल स्पेस आणि हा ट्रिम करून टाकलाय पहा. नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे इथं तुम्हाला D2 दिसेल पहा इथे आणि यु नो व्हेरी वेल D2 ची साईज काय आहे? 0.75. तर तीच घेणार आहोत आपण. लाईन टूलवर जायचं आणि फटाफट इथं लाईन देऊन टाकायच्या पहा. ओके. आता इथे लाईन दिल्याच्या नंतर तुम्हाला स्केप दाबायचा आहे. O स्पेस करायचा आहे 0.75 आणि तीच साईज इथं ऑफसेट द्यायची आहे पहा. दोघांनाही मी एकदाच दिली आणि कीबोर्डवर TR डबल स्पेस केला आणि याला ट्रिम करून टाकले पहा. एक्झॅक्टली मी जसं केलं तसंच तुम्ही करा म्हणजेच तुम्हाला शिकते वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर या टाईपचे आपण डोअर साठी इथं स्पेस दिलेला आहे आणि तुम्ही ह्याच पद्धतीनं डोअर साठी स्पेस द्या. ओके. तर अशा पद्धतीने हे 11वा लेक्चर आपण डोअर कसे बनवायचे आहेत व त्याच्या साइजेस किती आहेत हे शिकलो.